शिक्षकांचं आगमन होत आहे. मी सर्व शिक्षकांना विनंती करते की आपण सभागृहात यावं.
तालात आपण सर्वांनी एकत्रच राष्ट्रगीत म्हणणार आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. तितक्या जोशाने आणि तितक्या जोमाने आपण आज शाळेत उपस्थित आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्याही यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या बालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय भीम. शाळा. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली एक सुंदरशी आठवण. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे एक मंदिर. शाळा म्हणजे गुरु, पावलोपावली पावली बळ देणारा, जगणं घडवणारा गुरु. शाळा म्हणजे शिस्त, जी आपली ओळख आहे आपल्या शाळेची. शाळा म्हणजे एक शिस्त, आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी शिस्त. शाळा म्हणजे माहेर, पुन्हा पुन्हा यावंसं वाटणारं माहेर. शाळा म्हणजे गोड नातं, सगळ्यांना बांधून ठेवणारं एक छान गोड नातं. आणि शाळा म्हणजे साठवण, मौज मजेची, आनंदाची, कधीही विसरता न येणारी एक साठवण. अशा ह्या आठवणींची साठवण करून घेण्यासाठी, करून देण्यासाठी आपल्या या सन 91-92च्या विद्यार्थ्यांनी, इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी हा सगळा थाट घातलाय स्नेह मेळाव्याचा. आणि या स्नेह मेळाव्यात मी सर्व माझी विद्यार्थ्यांचं, आपलं शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, माझे विद्यार्थी, माझी शिक्षक आणि संस्थेच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. बुद्धीच्या स्वरूपाचंही भावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूया, करुणी दीप प्रज्वलन.
सचिन साळुंखे, चेतन उभा राहिला नाही त्याला शिक्षण, योगेश कुलकर्णी, समीर दरेकर, निलेश धामरे, सुहास पवार, अस्मिता महेकर, जितेश येरुणकर, येणार आहे का? वेळ आला, त्याचा काम जर उलटा वेळेला करायला लावला. निवेदिता बालेराव, अनुराधा मंडळ, पराग गिरी, अभिजित अंधारे, रश्मी आंग्रे, आणि अजून सुट्टी संपलेली दिसत नाही. निलेश भोसले, प्रसाद गोडांबे, गौरव पवार, महेंद्र निंबळे आणि सुहास पवार, दीप्ती पांडे, सुहास पाटील, 30 पर्यंत पाडेपाठ करून घेतले होते, 4थी पर्यंत विसरला. कविता पण म्हणून घ्यायचं. शुद्धरेखा आणलं सगळ्यांनी, शुद्धरेखा आणलं का सगळ्यांनी? दुबेकी होळी शुद्धरेखा सांगितलं होतं. दुबेकी होळी नाही आणलंय काही. पाठीवर पाडे आज 21 ते 30 पाडे आज आणायला सांगितले. मला वाटतं ते पाडे पाडते शुद्धरेखा लिहिलेले म्हणून बहुतेक काही मुलं आली नाही. पण तुम्हाला आता अनुभव आला असेल की तुम्हालाच नाही तर तुमच्या पालकांच्या सुद्धा आठवणी बाईंच्या अजूनही ताज्या आहेत. म्हणजे इतके हे शिक्षक आपल्याला कनेक्टेड होते, जी कनेक्टिव्हिटी आत्ताच्या पिढीत कुठेतरी हरवत चालली. आणि हीच कनेक्टिव्हिटी आपली कायम राहावी म्हणून शाळेने एक रजिस्टर करण्याचा मानस दिला. त्याला छान नाव दिलंय, शाळा एक आठवण आणि साठवण. मी अशी विनंती करते की यामध्ये काही मुलांनी आपलं नाव, पत्ता, फोन नंबर लिहिलेला आहे, पण ज्यांचं बाकी आहे आपण हे रजिस्टर फिरवूया आणि बसल्याच जागी ते लिहून पूर्ण करूया. गिरीश बोरसे, अंबरनाथमध्येच राहतोय, निसर्ग रेंज, आणि माझं छोटीशी कंपनी आहे. प्रसाद सुरेश गोडांबे, नाना रामफंडा, शिवाजीनगर, गणपती मंदिर. अभिजित अंधाडे, राहणार कुकडी, आणि आता 3 ते 4 बिझनेस मध्ये आहे. नमस्कार, माझं नाव जितेश प्रकाश येरुणकर. इयत्ता 4थी ब मध्ये होतो मी. आता राहायला सध्याला पिंक सिटीमध्ये आहे. योगेश कुलकर्णी, मी सध्या पुण्याला राहतो आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री बॅचलर केल्यानंतर मी इटामध्ये जॉबला होतो. आता स्वतःच आहे. महेंद्र प्रकाश निंबळे, राहणार महालक्ष्मी नगर आणि तुकडी ब. रागिरी 4थी ब, राहायला गोसावी सोसायटी अंबरनाथ, आणि सध्या जॉबला आहे मॅनेजर म्हणून एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये. नमस्कार, अमोल विनायक वाजे, 3री अ आणि 4थी अ, राहायला वडोली सेक्शन अंबरनाथ येथे सध्या वकिली करतो. हॅलो, नमस्कार, मी चेतन पितळे, सध्या राहायला आंबोडवलीत आहे आणि MSCB मध्ये जॉब करतो, HR सेक्शन. गिरीश सुरेश पवार, 4थी ब, इंडियन आर्मीमधून रिटायर्ड होऊन 5 वर्ष झाली. सध्या आरोग्य विभागात काम करत आहे. राहायला कळवा. नमस्कार, मी निलेश भोसले, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं, नंतर मी आता ठाण्यामध्ये जॉबला आहे, केमिकल इंजिनिअरिंग. 4थी ब, मी निलेश कोयते, राहायला कैलास नगरला आहे आणि जॉबला अंबरनाथ नगरपालिकेत. तुकडी अमित राऊत, लोटस अपार्टमेंट वडोली सेक्शन 4थी ब, आणि मी आता UTI मिशन फंडसाठी काम करतो. समीर दशरथ दरेकर, राहायला महालक्ष्मी नगरला, तुकडी ब,
मी सध्या अंबरनाथमध्ये जॉबला आहे. सचिन गंगाराम साळुंके, राहायला अंबरनाथ ग्रीन सिटी. सध्या मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत ॲज अ MCA म्हणून आहे. शिवाजी विठ्ठल पार्टे, 4थी अ. मी राहायला अंबरनाथमध्येच मोतीराम पार्कमध्ये आहे आणि सध्या मी मित्सुबिशी इलेक्ट्रिकमध्ये ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मी सुहास आमदार पवार, राहणार अंबरनाथ शिवाजीनगर. छोटे छोटे 2 व्यवसाय करतो. नमस्कार, मी प्रसाद साळे, 4थी अ. राहायला आता ठाण्याला आहे आणि मी HDFC म्युच्युअल फंडमध्ये ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. नमस्कार, अभिजित किंजळे, मास्टर्स इन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन मार्केटिंग, सध्या गिविंग मोस्ट टेक्नॉलॉजी स्टुडंट, येथे टेक्निकल मॅनेजर म्हणून 4थी. नमस्कार, मी वैभव मोरे. मी राहायला सध्या ठाण्याला आहे. मी केमिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये ॲज अ प्रोसेस इंजिनियर आहे आणि माझी तुकडी 4थी क. नमस्कार, अनुराधा मंडल आधीची आणि आता अनुराधा राजे. मी पुण्याला असते, मी फ्रीलान्स करते. नमस्कार, निवेदिता भालेराव, तुकडी क. माझं LLB कंप्लीट झालं आणि पुण्याला वकील. मी वैशाली बोलते, राहायला पंढरपूरला आहे आणि एका हॉस्पिटलमध्ये आज अपार्टमेंट आहे. 4थी अ. नमस्कार, मी मयुरेश रमेश कोहले. मी IT मध्ये इंजिनिअरिंग केलं. माझी इयत्ता होती 4थी अ. आणि आता मी राहायला पुण्याला असतो. ॲज अ मॅनेजर मी एका IT कंपनीमध्ये काम आहे. मी अर्चना काळे देसाई, मी ॲडव्होकेट आहे आणि मी तुकडी माझी 4थी ब. नमस्कार, मी मनस्विनी वारळी, तुकडी 4थी माझी आणि अंबरनाथलाच राहते इथे वडवली सेक्शनमध्ये. पहिले जॉब पण केलाय आणि आता 15 वर्षापासून मी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आहे. नमस्कार मॅडम, मी अस्मिता मयेकर आणि आता अस्मिता पंड्या, इयत्ता 4थी अ. पहिले फिनिक्समध्ये जॉबला होते पण आता हाऊसवाईफ आहे. नमस्कार मॅडम, दीप्ती पांडे, आता रत्नाकर. मी हाऊसवाईफ आहे, पूर्वी जॉब करत होते पण आता हाऊसवाईफ. आदरणीय व्यासपीठ, तुझ्या सगळ्या सहकारी आजी माजी शिक्षक, ज्येष्ठ शिक्षिका, माझी मुख्याध्यापिका, संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने नेहमी उपस्थित असणाऱ्या आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी असं म्हणेन मी आता. कारण आता आपली भूमिका जी आहे ती आता शिक्षक विद्यार्थी तर राहणारच आहे, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आता इतकं मी आता ऐकलं सगळ्यांचं की तुम्ही सध्या काय करत आहात, ते ऐकून खूप आनंद झाला, अभिमानही वाटला की या बॅचमध्ये आता माझ्या लक्षात असं की बरेच ॲडव्होकेट आहेत. तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जे काही निवडलं असेल वकील संदर्भातलं क्षेत्र, त्याच बरोबरीने प्रत्येक मुलाने शाळेची वकिली अवश्य करावी असं आवाहन या निमित्ताने मी करेन. आणि तुम्ही वकील असा किंवा नसा, ॲडव्होकेट असा किंवा नसा, पण आपण शाळेचे प्रतिनिधी सदैव असतो. एक दूत म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरत असता, या शाळेचे विद्यार्थी. तर तुम्ही कायमस्वरूपी या शाळेचे दूत आहात. ही भावना अत्यंत महत्वाची आणि ती जपली आहे याचा मला खूप आनंद आहे. आज रेशमाच्या बॅचचं आणि आता या सगळ्या प्रतिनिधी आहेत आपले, शिवाजी असतील, गणेश असतील, सगळे. तर त्या बॅचचं जे स्नेह मिळावा त्या मुलांचा झाला, तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मी म्हणू शकते की एक साखळी सुरू झाली आणि मला त्याचा खूप आनंद झाला की तिथे न थांबता, म्हणजे पहिल्याचं पहिलं पण जे असतं ते तिथे न थांबता त्याचं सार्थक तिथेच आहे जेव्हा साखळी सुरू होते. रियुनियन आता हे व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून अनेक विद्यार्थी एकमेकांशी जोडलेले असतात, पण ते सगळे एकत्रितपणे शाळेशी जोडले जाणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने आणि आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विशेष आहे की तुम्ही सगळेजण शाळेत रियुनियन बाहेरच्या पेक्षा शाळेमध्ये घडलं याचा मला विशेष आनंद आहे. आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की जसं मी आता म्हटलं की ती साखळी सुरू होती
मगाशी आम्ही तिथे बोलत असताना रात्रवाईंचे मनामध्ये तोच विचार आला की जेव्हा तुम्ही शिकत होता की आपल्या आधीची जी बॅच असते, जी मुलं असतात त्यांना आपण ताई दादा असं पद्धत म्हणत असतो. पण मला आज आनंद याचा आहे की खरोखर इतक्या वर्षानंतर मधलं अंतर विसरून त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी इतक्या आपुलकीने या स्नेह मेळाव्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं असेल, मीटिंग घेतल्या असतील, काही टिप्स दिल्या असतील, अनेक गोष्टी, आणि नुसतं लांबून मार्गदर्शन न करता सक्रिय सहभाग आहे आता आपल्यामध्ये उपस्थित. मला याचा पण खूप आनंद झाला की तोही एक बंध तयार होतो आहे. त्यांनी त्यांचं ताई दादा पण निभवले आणि खूप आनंद झाला की तोही एक बंध तुमच्यामध्ये शाळेशी तर जोडलं जाणार नाहीच आहे. आणि त्यावेळेला असते आठवण की हा माझ्या आधीच्या बॅचला वगैरे, पण सक्रिय सहभाग की खरोखर त्याच्यामध्ये इतक्या आपुलकीने वाटतच नाही की ही बॅच ती बॅच असं काय एकही दिसून आलं. तर त्याचा मला खूप आनंद झाला. तर म्हणून शाळेचे प्रतिनिधी या नात्याने या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देते आणि आवाहन आणि अपेक्षा राहील की शाळेशी या ना त्या नात्याने जोडलेलं राहावं. तुमचं ज्ञान असेल, तुमचं ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात त्या तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग पुढच्या पिढीला व्हावा, यासाठी आपण वेळोवेळी भेटत राहूया, बोलत राहूया. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. माझं त्यावेळी मी वनगे या नावाने शाळेमध्ये लागले होते आणि नंतर मग या शाळेत लागल्यानंतरच माझं नंतर आम्ही लग्न ठरलं होतं आणि मग मी ह्या शाळेमध्ये आले आणि मग लग्न झाल्यानंतर शेती आणणार झालं. मग तुमचे जे आठवणी मलाही आठवत होत्या. म्हणजे माझा 4थी आपली शाळेची विषय जी आहे तशीच आहे, बरोबर. पण आता काही सुधारणा झालेल्या दिसतात. रंगरंगोटी छान झाली आहे. आता मध्ये ते पार्टिशन काढलं की हॉल होतो. आपल्या शाळेला तसा हॉल नाही आहे, कारण काय एवढं बांधकाम एवढंच आहे. मधल्या सुट्टीत इथे डबा खायला जायचं कारण काय, महात्मा गांधी म्हणा कालशी बघा त्यामुळे खेळायला बाहेर मैदान आहे, मुलं मोकळ्यात सुटतात. आपल्याला पर्यायच नाही, म्हणून इथे बसून डबा खायला गुपचूप आरडाओरडा करत नाही, कारण आजूबाजूला परिसरात लोक राहतात, त्यांनाही त्रास द्यायचा नाही. असं सगळं ते असल्यामुळे आपण थोडंसं त्यातल्या त्यात आनंद घेत होतो. आता जाता वेळेने इतिहास खूप छान शिकवायचा, शिवाजी महाराजांचा वगैरे सगळ्यांनी छान खुलून सांगितलं. आज संजय इतका खुश झाला होता, कारण छत्रपती महाराज म्हणलं की संजय भयंकर. हे सगळे छत्रपती हे सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे, सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघतो एकदम इतका खुश होता छत्रपतींचं सांगताना. तर अशा काही आठवण तुम्ही खूप छान छान सांगितलं. खूप आवडलं आल्यासारखं वाटतं. आणि जर मला छोटी शाळा सोडणार मला माहीत होती. पहिले निर्णय पण आपले पालकच घ्यायचे आणि पालकच शाळा चेंज करायचे वगैरे. पण शाळा सोडताना वाईट वाटलं. आधी शाळा सोडताना एवढी वाईट वाटलं नाही, थोडी रामदेवांची आपल्या विषय शाळा सोडताना वाईट वाटलं. पण शेवटच्या आम्हाला कळालं की शेवटचे 15 दिवस इकडे अभ्यास गोष्टी पुस्तक वाचायचं असतं. जाऊन शेवटचे 15 दिवस पण आपण येऊन काढलेली गोष्टी पुस्तक वाचून शाळा सोडताना मला खूप वाईट वाटलं. बाकी शाळा एवढं नाही वाटलं. म्हणजे आपली रामदेवांची आपली शाळा सोडताना खूप मला वाटते आपलं शेवटपर्यंत राहील आपलं विद्यास्थान. डॉक्टरबाईंचं मी मनस्फूर्तून आभार मानतो. त्यांच्या छडीनं आपल्याला हे केलं. छडी खाल्ल्याशिवाय आम्हाला शाळेतच वाटायचं नाही. त्या ठिकाणी आपल्या आई वडील घाबरायचे, आईला घाबरायचे, त्याच्या आमचं काय. बाकीच्या आठवलेबाईंचं काही क्लासमध्ये सासूबाईंनी दिलं होतं. आठवलेबाई त्यांच्यावर आठवलेबाईशी मला संपर्क आला. तसं काय बाकीच्या वेळा आठवणी कमी आहेत पण भरपूर आहेत. अजून पण शाळेतल्या कविता तोंडावर पण असतात. बागेमध्ये मुलांना घेऊन गेलं तरी गुलावर बोलताना दुलेबाई दुला माता दुलेबाई दुला कोणतं उंच जातोय नाही का दुला तिथे जातोय नाही का जाता जाता वाऱ्याने दुला मला दिला. अशा कविता मला आठवड्याशी राहत नाही. कविता आपल्याला होती आपण एक छोटे अशी छोटे मोठे धडे होते. एक चिमणीची वेळ होती. आईची चिमणी म्हणून इकडे जाईल तसं काही अशी एक धडा होते. असे धडे मला आठवतात. असतात काय हा काय अभ्यास मुलांचं गेलं मला मी कंटाळून तुझे मास्तर लोकांचे क्लास होते. काय आपल्याला ते आपल्या पाठ पाठांमध्ये सवय इकडे लागली आणि ती पुढे आपण पुढे लागली. आजकालच्या मुलांचं
सुदैवी समजतो की मी या शाळेमध्ये होतो. शाळेमध्ये 2 वर्ष का होईना राहायला भेटलं. बाईकचा शाळेचा खूप मोठा वाटा आहे आणि यापुढे पण राहील. मला काही जास्त मोठा मोठा नाही संकेतासारखा, पण माझ्या ज्या थोड्या भावना होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला. जर आज मी नसतं मांडल्या तर मला कुठे मला ग्रुप राहिले असते. काही सुमारे 2 हफ्ते बोलायचे राहिले. धन्यवाद ताई सर्वांना. कवितेचं नाव आहे शाळेचे स्नेहसंमेलन. आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे दळणवळण. आज माझ्या शाळेत आहे माझी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन. या विश्वात शाळेने शिकवले करा चांगल्या गुणांची साठवण. जरी कितीही मोठे झालो तरी शाळेची व शिक्षकांची येते नेहमीच आठवण. आजकाल पाहुण्यांचा करावा लागतो मानपान. इतकी वर्षे झाली तरी माझ्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वाढवली आहे शाळेची शान. नेहमीच भेटत असते आपल्या आयुष्यात वाद. तुमच्यामुळे बाई नाही आयुष्यात कधी स्वीकारणार मात. सदैव असू देत आमच्या डोक्यावर तुमचा हात. देतात आम्हाला सर्वजण आमच्या कारकिर्दीसाठी दाद. माझ्या शाळेने बनवले मला कणखर व सत्यशील. तुमच्याच आशीर्वादाने झाली मी चांगली वकील. शिवरायांनी स्वराज्यासाठी केली सिंहगर्जना. तुमचे पुढचे आयुष्य सुखी निरोगी व दंड जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वजण आहे कामात व्यस्त, परंतु मनाच्या नाजूक कोपऱ्यात शाळेची व शिक्षकांची आठवण करते त्रस्त. म्हणूनच आज रोजी शालेय संमेलनाचा घातला आहे थाट. सर्व माझी विद्यार्थी आजी माजी शिक्षकांनी आज रोजी शाळेत येऊन वाढवला आहे या संमेलनाचा थाट. अगदीच खरोखर, कारण तुमच्याशिवाय या शाळेला अर्थ नाही. माझे विद्यार्थी ह्या शाळेचा अनमोल असा दागिना आहे असं मी म्हणेन. आणि असेच गुणी माझे विद्यार्थी आपल्या शाळेला लाभलेत हे शाळेचंही मोठं भाग्य असं मी म्हणेन. यानंतर मी आपल्या मनोगतातून पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी मयुरेशला आमंत्रित करते. शाळेच्या तशा खूप आठवणी. म्हणजे मी शाळा जॉईन झाली मला 4थीमध्ये. मी आलो या शाळेमध्ये 4थीमध्ये. तेव्हा लहान शाळेतनं मी आलो होतो, कोकले शाळेतनं. आणि मला वाटतं ह्या शाळेला एंटर करताना या शाळेची इमारत पाहूनच मी भारावून गेलेलो होतो. खूप मोठ्या शाळेत प्रवेश करतोय असं मला जाणवत होतं. शाळेत ऍक्च्युअली याच्या आधी याची ऍडमिशनची प्रोसेस पण खूप मजा होती. कारण आम्ही पूर्वेला राहायचो. बाबांचं शिफ्टिंग आम्ही स्वतःचं घर घेतलं पश्चिमेला. तर इकडनं जवळच म्हणजे ब्लूस्टर म्हणून एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, तिकडे मी राहायला आलो. तर तिकडनं आता शाळेत कुठलं ऍडमिशन घ्यायचा हा प्रश्न होता. मराठी की इंग्लिश हा त्यावेळेस मला वाटतं भाग नव्हता, कारण बऱ्यापैकी सगळेच क्लिअर होते की मराठी शाळेतच जायचं आहे. पण कुठल्या शाळेमध्ये मराठी शाळेंचे पण खूप सारे ऑप्शन होते. तर सगळ्यात पहिल्यांदा अर्थात कलमाने नाव आलं की दामलेवांच्या शाळेत जायचं आहे. पण खूप कडक शिस्तीची शाळा आहे आणि तिथे ऍडमिशन इतक्या सदस्याचे मिळत नाही असं एक ऐकण्यात होतं. तर त्यातनं आम्ही जोशी मॅडम आणि त्यानंतर मला वाटतं दामलेबाई मला स्वतः आठवतात की त्यांची आम्ही आणि माझ्या आई बाबांनी भेट घेतली होती. आणि मग तिकडनं त्या ऍडमिशनचा प्रोसेस होऊन आम्ही ऍक्च्युली या शाळेमध्ये यायला सुरुवात झाली. तसा मला वाटतं मी खूप शांत आणि असा गुजरा होतो, कारण सगळे नवीन मित्र आणि बहुतेक मी अभ्यासक्रमामधनं या शाळेमध्ये एंटर झालो होतो. त्याच्यामुळे तसा मी खूप उशिराने किंवा हळूहळू फिरत गेलो असेल. पण मला स्नेहसंमेलन किंवा असे कुठले फंक्शन्स जास्त आठवत नाहीत. पण ही शाळेची शिस्त आणि सगळ्या मॅडम्स मला अगदी आवर्जून मला त्यांची आठवण येते. आणि आता माझी छोटी 4थीमध्ये आहे माझी मुलगी अनन्या. तर तिच्याकडनं ती काय शाळेचं काही आठवणी घेऊन येत होतं. त्याच्यामुळे मला आणखीन त्याची उजळणी केल्यासारखं वाटतं की आज बाई मला ओरडल्या किंवा एक चांगला धपाटा दिल्यावर मला हसायला आलं. तर ती आणखी निर्मोजली, अरे बाबा मला धपाटा दिलाय, मला रडू येतं, तू हसतोयस काय? धपाटा दिला ना, व्हेरी गुड, चांगलं. कशासाठी दिलाय तुला कळलं का? तर त्याचं ती बहुतेक त्यावेळेस त्या मूडमध्ये नव्हती, पण तिने नंतर शांत झालं मला सांगितलं की काय झालं होतं. ते म्हणजे अच्छा मग बरं चांगलं आहे, धपाटा मिळालाच हवा काही गोष्टींसाठी. तर शिस्त आणि इथलं मला वाटतं प्रत्येक गोष्ट किंवा कुठलाही विषय असो, शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषय मला वाटतं अगदी शेवटच्या बेंचच्या मुलापर्यंत तो बाकापर्यंत पोहोचला पाहिजे असा प्रत्येक जणीचाच आग्रह होता, प्रत्येक शिक्षकेचा आग्रह होता. आणि तो मुलापर्यंत पोहोचवला जायचा. आणि जर त्याचं लक्ष नसेल त्याचं लक्ष म्हणजे म्हणतो ना त्या विषयाकडे वळवण्याचं काम या सगळ्या शिक्षिका. ठरवून आले की आता पण जायचं, आपल्याला कोणी पण आता
पण जायचं येतं. तर खूप म्हणजे असं मला भरून येतं आहे की आता तर माझं इथे घर पण नाही आहे, इथं खूपच काय बदल चालले, पण तरी ॲटलीस्ट शाळा तरी कशीच राहते. तर ती ओळखता आली मला आणि त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. मी थोडासा फिरून आले मगाशी इथे, तर खूप छान वाटलं. आणि मला म्हणजे काय सगळ्यात जास्ती आठवतं येत ना, म्हणजे आता पाऊस पडत नाही आहे, पण मला सगळ्यात आवडती माझी आठवण म्हणजे माझी आजी मला घेऊन यायची शाळेमध्ये तिच्या छत्रीमध्ये. मी कधी माझी शाळेची बॅग उचलली नाही 4थीपर्यंत, तीच घेऊन यायची. आणि तिच्याबरोबर ती आनंदाची फुलं घेऊन यायची आमच्या अंगणातली, आणि ती सगळ्या बाईंना सगळ्या मुलींना द्यायची. तर ती सगळ्यात माझी आवडती आठवण आहे या शाळेची. आणि इथे शिकलेलं वगैरे काय, आणि तुमच्या धाकामुळे किंवा तुम्ही काय कशामुळे आमचं पाठांतर एवढं छान करून घेतलं, तर आजपर्यंत आम्ही आपल्या मुलांना शिकवू शकलो नाही आहे. ते माहीत नाही, पण त्याची सगळं लहानपणी शिकलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि मला वाटतं बाईंनी पण ही कविता याआधी ऐकली असेल, कारण का ही जी कविता लिहिली आहे ते आपल्या शाळेचे एक विद्यार्थी आहेत. कवितेअंती मी त्यांचा परिचय करून देईल तुमच्याशी. ठीक आहे. हीच शाळा, तेच शिक्षक, तोच वर्ग आणि तेच बाप, जमलो सारे पुन्हा एकदा घेण्या आशीर्वाद. श्री गणेशा आमच्या अभ्यासाचा इथूनच झाला सुरू. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी वर्ष लागली सुरू. पाठी पेन्सिल, वया, पुस्तक, नवीन दप्तर पाठीला. स्वप्न पाहण्या आम्ही निघालो शिक्षक वर्ग साथी. कोणी म्हणे मी होईन शिक्षक, कोणी म्हणे मी होईन शिक्षक, कोणी म्हणे मी डॉक्टर. देशसेवा करण्यासाठी गाठेल कोणी बॉर्डर. गिरीश इथेच राहून करतील सेवा काही जातील परदेशी. इथेच राहून करतील सेवा काही जातील परदेशी. उंच भरारी जरी घेतली तरी जुळून राहतील मातीशी. शाळेपासून सुरू झाली घट्ट अशी मैत्री उंची. सरतील वर्षे जरी कितीही तरी टिकून राहील पायीची. पुन्हा एकदा जमलो सारे निमित्त स्नेह मिळाव्याचे. वंदन करून आभार मानूया आपल्या शिक्षक आणि शाळेचे. आमचे परममित्र श्री संजय जयराम मुत्तेकर आमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. सर्व माननीय शिक्षकांना वंदन करून मी आज माझ्या मनोगताला सुरुवात करते. खरंच आजच्या या रियुनियनमुळे शाळेच्या जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या आहेत. विद्याविहारच्या पहिल्या तासापासून आयुष्याचा सिलेबस कसा बदलला हे आज जाणवतं. विज्ञानाच्या स्फोटक अनुभवांनी जितकं शिकवलं तितकंच आयुष्यामध्ये चुका स्वीकारून पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं. तसंच मराठी निबंध स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पारितोषिकांमुळे आज मला भाषण देण्यासाठी एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. माझे शिक्षक तुम्ही दाखवलेल्या चुका, दिलेली थप्पड आणि त्यासोबतचं चॉकलेट यामुळे आम्ही ग्रोथ माइंडसेट शिकलो. आज करिअर कुठेही असो, डेसिग्नेशन काहीही असो, पण व्हॅल्यूज आणि इथून घेतलेले व्हॅल्यूज आणि फ्रेंडशिप्स हेच माझे खरे असेट्स आहेत. भूगोलामध्ये केलेलं मॅपिंग यामुळे आज मला वर्ल्ड टूर करायला, प्लॅनिंग करायला सोपं जात आहे. इथल्या वर्गामधल्या बसतीपासून ते प्लेग्राऊंडवरच्या टीम स्पिरिट पर्यंत जगण्याची फाउंडेशन याच शाळेनं घातली आहे. मॅथ्सचे फॉर्म्युलाज कधी आयुष्यात उपयोगी पडतील अशी कल्पनाच नव्हती. टीमवर्क, टाइम मॅनेजमेंट आणि नेव्हर गिव्ह अपचं ॲटिट्यूड या तिन्ही गोष्टींचं ओरिजिन याच शाळेत आहे. चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पारितोषिकांमुळे मला आज आर्टिस्ट शर्मी म्हणून मिळवायला कॉन्फिडन्स मिळाला आहे. म्हणूनच आज आपण आपल्या अल्युमिनी नेटवर्कमधून एकमेकांना सपोर्ट करूया, ऑपॉर्च्युनिटीज आणि मेंटरशिप शेअर करूया. शाळेचं नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी पुढच्या पिढीचे रोल मॉडेल व्हायचंय ना. फायनली माझ्या सर्व शिक्षकांना बिग थँक्यू आणि सर्व मित्रमैत्रिणींना टाईट हग. चला तर मग जुन्या आठवणींना उजाळा देऊन नवीन प्रवासाला सुरुवात करू. हाय, तुम्ही कसे आहात सगळे? विद्याविहारच्या माझ्या सर्व शिक्षकांना व मित्रांना माझा नमस्कार. विद्याविहार प्राथमिक शाळेच्या या खास रियुनियनच्या निमित्ताने मी या माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना व मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन या सुंदर कार्यक्रमाचा आयोजन केलं याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा
टप्पा म्हणजे विद्याविहारमधील माझे शालेय जीवन. आज मी जे काही आहे हे फक्त आणि फक्त माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे. कारण माझी रादर आपल्या सगळ्यांची शालेय जीवनाची सुरुवात विद्याविहारपासून झाली आणि त्यामुळेच मे बी तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमीच एक विशेष स्थान राहिलं. पण अनफॉर्च्युनेटली आज मी उपस्थित नाही राहू शकत आहे. पण माझं मन तुमच्या सगळ्यासोबत आहे. मी आपल्या सर्व शिक्षकांचा आभार मानतो आणि त्यांचा सन्मान करतो. हा सोहळा आनंदाने व उत्साहाने साजरा करा. माझ्या शुभेच्छा आणि प्रेम नेहमीच तुमच्यासोबत आहे. विद्याविहारच्या या सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी धन्यवाद. जमलेल्या सर्व आजी माजी, सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षक, मी इतर एरियामध्ये म्हणजे आमचा गणपती मंदिर म्हणजे शिवाजीनगर भरपूर इथले विद्यार्थी असायचे. आमच्या जोडीलाच आम्ही जाणं येणं, त्याच्यामुळं आम्हाला ही शाळा एकदम जवळ पडायची. त्याच्यामुळं 3री ते 5वीपर्यंत आम्ही इथं राहिलो. 5वीपासून मग आम्ही कांसाईला शिफ्टिंग झालो, तिथं घेतलं ॲडमिशन. शाळेचा अनुभव म्हणजे शाळा आता त्या टायमाला आम्हाला सगळं मैदान असायचं, फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायच्या. आता बघतो तर मैदान सगळी गायब झालेली आहेत. त्याच्यामुळं मुलांना त्याच्या पुढे एवढे मोठे ग्राउंड आणि ते फिजिकल शिक्षणासाठी काहीच नाही राहिलं आता सध्या तरी. त्याचा फायदा मला पुढे जाऊन मी आता 12वी नंतर मी कसा काय करायचं असं काय ध्येय नव्हतं. पण संधी आली, त्याच्यामध्ये मी आर्मीमध्ये जॉईन झालो. तेव्हा आपण हे बालपणी खेळायचो. इथं उड्या मार, शाळा सुटली की पहिले दप्तर फेकून 5 मिनिटात कोण जाते पहिले. दप्तर पण अशी होती 2 बक्कलची, कशी पण फेका काय पण फेका. ती काय फुटायची नाही. परत पुढच्या वर्षी तीच घ्यायची. अशी करून 5-6 वर्ष ती कशी पण काढायचीच दप्तर आपण. त्याचा अनुभव आपल्याला खेळण्यापासून शिक्षण आपलं कसं मीडियम तुकडी बडबडी तुकडी बोलायचं. सारखा तुकडीतनं आवाज भरपूर यायचा. आता मॅडम फक्त पट्टी दाखवायची, सगळे शांत. आजच्या कार्यक्रमाला त्यानेच पहिली हजेरी लावली होती. पुण्याहून आलाय योगेश खास या कार्यक्रमासाठी आणि इज अ लकी वन. आणि मी आठवलेबाईंना विनंती करेन की आपल्या हस्ते हे लकी ड्रॉचं पारितोषिक, किती छान वाटतं ना शाळेत असताना जसं आपल्याला बक्षीस मिळायचं तसं आजचं बक्षीस आपल्याला योगेश पटकावून दिलंय. आणि आता मी म्हणेन की मुलींपैकी एक चिठ्ठी तुम्ही 3 मुलींच्या आपल्या हस्ते काढावी. वैशाली कुलथे.
सर्व आदरणीय शिक्षकांना माझा नमस्कार. ऍक्च्युली हा मोठा टास्क आहे म्हणून थोडीशी मी मागाशी नर्वस पण होते आणि मला मनोबल ऍक्च्युली बोलायचं पण होतं, कारण आठवणीच एवढ्या आहेत शाळेच्या आणि एवढ्या सुंदर आहेत की म्हणजे कधी कधी शब्दच सुचत नाहीत की काय बोलू आता. म्हणजे आता पण असं थोडं शिवरिंग होतंय मला, पण ठीक आहे, मी थोडंफार बोलण्याचा पण प्रयत्न करते. या शाळेची म्हणजे वैशिष्ट्य महत्वाची अशी, त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे शाळा. एक म्हणजे शिस्त, चांगलं शिक्षण आणि शुद्ध लेखन, हे खूप महत्वाच्या त्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे आम्ही जे घडत गेलो पुढे, त्याच्यामध्ये या शिक्षकांचा वाटा एवढा मोठा आहे. कारण आधीचे जे शिक्षक म्हणजे जीव तोडून शिकवायचे आणि इव्हन आता या शाळेतले, तसं सगळीचकडे एवढं नाही बघायला मिळत. आणि जे आम्ही घडलोय ना, त्याचं श्रेय हे सगळं या मॅडमना आहे, बाईंना आहे, पहिले